व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरती पूर्व व नवउद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 2 जून रोजी व्यंकटेश्वरा फार्म वेलफेअर फाउंडेशन आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरती पूर्व व नवउद्योग प्रशिक्षण केंद्र अजंग या उपक्रमाचे उद्घाटन 2 जून 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील व्यंकटेश्वरा ॲग्रो फार्म अजंग येथे होणार आहे। नाशिक येथील कैलास मठ अध्यक्ष परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी संविधानंद सरस्वतीजी, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य नरहरी झिरवाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नवउद्योगासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमॅन तथा व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव डोळे तसेच वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असून ते या प्रकल्पाचे चेअरमॅन व व्यवस्थापकीय अध्यक्ष आहेत। कार्यक्रमासाठी निमंत्रित म्हणून व्यंकटेश्वरा परिवार कार्यरत असून नाशिक जिल्हा, महाराष्ट्र तसेच भारतातील युवकांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।